आज जे काही सूरज चव्हाण सारखा एक ज्याला अजितदादा पवारांनी स्वतः पाठीवर लाद घालून आपल्या पदावरून हाकलून दिलेलं होतं, तो माणूस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं लांगुल चालन करण्यासाठी एक पेड वर्कर असल्यासारखा तिथे बोलतोय, ज्याचं काम नाहीये बोलण्याचं. ज्या प्रश्नावर सुनील तटकरेंनी स्वतः बोलायला पाहिजे, खरं तर सुनील तटकरेंनी असे पोरासोरांना चिट्ट्या पिट्ट्यांना पुढे करून इतक्या मोठ्या गंभीर विषयावर बोलायला नकोय. कारण सुरुवात कुठून झाली ते तुम्हाला सांग. 2022 मध्ये पक्षाने एक गाडी विकत घेतली, जी 3.5 करोडची गाडी आहे, जिचा नंबर आहे MS46 CD 4x7 7777. ही गाडी सुनील तटकरेंकडे असते, पक्षाच्या नावावर आहे. ज्या गाडीचे टोलचे काय चुकलेले आहेत, बऱ्याच गोष्टी तिथे पेंडिंग आहेत, ही गाडी पक्षाच्या नावावर आहे. 3.5 कोटीची लेक्सस गाडी आहे. ह्या गाडीचा पहिला ताबा घेतला गेला. हे दादा हयात असताना घडलं. त्याच्यानंतर काय घडलं? त्याच्यानंतर असं घडलं की सुनील तटकरेंनी आपल्या स्वतःच्या मर्जीतले अनेक जिल्हाध्यक्ष नेमले, अनेक फ्रंटल सेलचे लोक नेमले. मग तिथे दादा कामकाजात, मंत्रिमंडळाच्या या सगळ्या कामात दादा गुंतलेले असायचे. त्याच्यामुळे दादांना संघटनेत फार लक्ष द्यायला वेळ नसायचा. सुनील तटकरेंच्यावर भरोसा ठेवलेला होता. आता पुढे काय झालं? दादा अचानक गेल्याच्या नंतर दादांनी ज्या काही विलिनीकरणाच्या चर्चा सुरू केल्या होत्या, त्यावेळेस दादांनी सुद्धा आमच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना सांगितलं होतं. एका बैठकीला मी सुद्धा होतो 19 जानेवारीला बारामती हॉस्टेलला पुण्यामध्ये. दादांनी इतकं स्पष्ट सांगितलं होतं की 12 फेब्रुवारीला आपल्याला हे डिक्लेअर करायचं विलिनीकरणाचं, आणि डॉक्टर अमोल कोल्हेंना आपल्याला प्रदेशाध्यक्ष करायचं. हे सगळं ठरवलेलं होतं दादांनी. आम्ही जेव्हा म्हणतो पक्ष ताब्यात घ्यायचं, त्याचं हे सगळे घटनाक्रम सांगतो. तुम्ही जसं मगाशी सांगितलं ते अगदी तंतोतंत तुम्ही खरं सांगितलंय. कारण यांनी 16/2/2026 रोजी ही जी मी घटना दाखवतोय, ही घटना त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवली. आता ते आज जे म्हणतात ना की कुणीतरी दादांचा पक्ष ताब्यात घ्यायला लागलं होतं म्हणून, अरे तुम्ही त्या घटनेमध्ये मूळ जी घटना आहे ही पक्षाची, माझ्याकडे दोन्ही घटना आहेत, ही ओरिजिनल घटना आणि ही बदललेली घटना. या दोन्ही घटनेतला फरक जर बघितला तर त्याच्यामधल्या आर्टिकल अगदी 7B पासून 13C 14 17(3) 17(3) 21 21(1) 23(2) अशा अनेक आर्टिकल मध्ये बदल केलेले आहेत. त्यातले अनेक बदल असे आहेत की कार्यकारी अध्यक्षपदच नव्हतं. सुनील तटकरेंनी आणि प्रफुल्ल पटेलांनी स्वतःसाठी हे पद निर्माण करून घेतलं. मूळ घटनेमध्ये कुठेही कार्यकारी अध्यक्षपद नाही. त्यांचं म्हणणं आहे की दादा गेल्याच्या नंतर समजा ती परिस्थिती जी निर्माण झालेली होती, अध्यक्ष नव्हते आणि त्या परिस्थितीमध्ये ती व्यवस्था होती. नाही, व्यवस्था होती तर मग पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री होते, जे प्रफुल्ल पटेलांचे एकदम जवळचे मित्र आहेत, पियुष गोयलांनी एक स्टेटमेंट केलं होतं बघा की आता राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होतील. पियुष गोयल केंद्रीय मंत्री, जबाबदार व्यक्ती, असं सहज नाही बोलणार हो. जे प्रफुल्ल पटेलांचे सख्खे मित्र आहेत अगदी जवळचे, त्यांना काहीतरी कुणकुण लागली होती. कारण या घटनेत जो बदल केलाय, हा जर वाचला, आता वेळ नाही तुमच्या चर्चेत तेवढा, पण जेवढे काही बदल केले हे सगळे बरोबर आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, कारण पहिल्यांदा ती मोठी बातमी आली खराची पत्नी फरार झाली म्हणून. पण आता आपल्यासोबत वैशालीताई आहेत. वैशालीताई, आरोप गंभीर आहे. खरंच अशा प्रकारचं सत्ता संघर्षाचं चित्र पक्षामध्ये दिसतंय का? मूळ जी घटना आहे ती घटना बदलण्याचा प्रयत्न झाला का? आणि आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. सुनेत्राताईंनी जे 10 तारखेला पत्र दिलेलं आहे, 10 मार्चला, त्या पत्राचा महाराष्ट्रानं, कार्यकर्त्यांनी काय अर्थ घ्यावा, तुम्ही आम्हाला सांगा. खरं तर विकास लवांडेंनी सुरुवातीला जे सांगितलं ते गाडीचा, तो 22चा विषय का 23चा विषय? त्यांनी साल 22 सांगितलंय, त्याचा खुलासा त्यांनी करावा. कारण मलाही ते माहित नाहीये. त्यांनी 22 आहे उच्चारलं. दुसरा आपण म्हणताय ते, खरं तर विकास लवांडे हे सातत्यानं आमच्या पक्षावर बोलतायत. मी त्यांना सांगू इच्छिते की हाच वेळ तुमच्या पक्षात वाढवण्यासाठी जर घालवला तर पक्ष चांगल्या पद्धतीनं वाढेल. आमचा पक्ष सांभाळण्यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार ह्या सक्षम आहेत. पक्षातला एकोपा कसा ठेवायचा, काय करायचं, याच्यावर त्या सक्षमतेने विचार करतायत. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्याही फुकटच्या सल्ल्याची गरज नाही. बरं, ठीक आहे ताई, आपण त्यांचे आरोप सोडून द्या. मी त्यांना विचारतोय, सध्या सीसीटीव्हीचं काम करतायत. मी एक कमेंट पण केली होती, म्हणजे तुमच्या पक्षात काय चाललंय त्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष आहे. तो मुद्दा सोडून द्या, आपण राजकारण म्हणून बाजूला ठेवूया आरोप प्रत्यारोप. पण सुनेत्राताईंनी अशा प्रकारचं जेव्हा ते पत्र देतात की मधल्या काळात झालेला तो सगळा जो काही पत्रव्यवहार असेल तो ग्राह्य धरला जाऊ नये. मी पत्र वाचून दाखवू शकतो ताई, वर्ड टू वर्ड. त्याचा अर्थ काय त्या पत्राचा, तुम्ही आम्हाला सांगा. का ही वेळ आली? खरंच सुनेत्राताईंना विश्वासात न घेता काही पत्रव्यवहार झाला होता का? खरं तर पक्ष चालवत असताना सगळेजण एकत्रितपणे निर्णय घेत असतात आणि या पक्षामध्ये लोकशाही आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम सातत्यानंही अजितदादांनी केलं आणि इथून पुढेही सुनेत्रा वहिनी त्यांच्या अध्यक्षतेखाली करणार आहेत. तुम्ही ज्या 10 मार्चच्या पत्राचा उल्लेख करताय त्याचा अर्थ असाच निघतोय हे तुम्ही दाखवताय आणि नाही ताई, तुम्ही सांगा म्हणतोय मी. त्यांनी याचा अर्थ काय तुम्ही सांगा. मी नक्की तुम्हाला वेळ आल्यावर ते सांगेल. परंतु आता हे जे आरोप करतायत हे पूर्णपणे चुकीचे आहेत. आमचा पक्ष सक्षम आहे, आमच्या नेत्या सक्षम
सक्षम आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळेच जण प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, सगळे आमदार असतील आणि आम्ही सगळे कार्यकर्ते एक दिलाने पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं विकास लवांडेंनी तर बरं होईल. आणि विकास लवांडे मागच्या काळात कुठे होते एकत्रित राष्ट्रवादीच्या आधी सुद्धा हे त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा. नक्की मी त्याच्यामुळे विचारतो. विकास लवांडेंना हे सगळे आरोप अधिकारच पोचत नाहीये. ठीक आहे, पण मला एक तांत्रिक मुद्दा थोडा समजून घ्यायचा आहे म्हणून मी आज मुद्दाम या चर्चेमध्ये अनंत खडसे सरांना बोलवलंय. खडसे सर, जेव्हा पक्षाचा अध्यक्ष हयात नसतात तेव्हा घटनेत बदल करता येऊ शकतो का, तो ग्राह्य धरला जाऊ शकतो का? कारण आज घटनेत बदल केला गेला हा मुद्दा समोर आलेला आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की अध्यक्ष नसताना एकतर्फी तो मोठी काय म्हणतात त्याला, पक्षाची मिटिंग न बोलवता कार्यकारी अध्यक्षांना आपले अधिकार आपल्याकडे घेता येतात. पक्षाच्या घटनेत जर बदल करायचा झाला तर तो विधिमंडळ पक्षाचे नेते आणि संसदीय पक्षाचे जे नेते असतात आणि संपूर्ण पक्षाचे जे नेते असतात त्यांच्या संमतीनेच हा बदल करावा लागतो आणि तो सुद्धा बहुमताने बदल करावा लागतो. मागे शिवसेनेच्या प्रकरणात सुद्धा मी सांगितलं होतं तो मधला बदल त्यांच्या घटनेमध्ये करण्यात आला होता, तो सुद्धा आयोगाने ग्राह्य धरला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेत बदल करायचा झाला तर आपण जे बडेसाहेब आपण जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे की पक्षाचा अध्यक्ष असावाच लागतो तरच पक्षाच्या घटनेतील जो बदल आहे तो ग्राह्य धरला जातो. अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण संघटना, त्यांचे जे पदाधिकारी आहे राष्ट्रीय लेवलवरचे जे काही असते त्यांच्या संमतीने घटनेत बदल होऊ शकतो. कारण ही घटनेत बदल करण्याची घटना ही निवडणूक आयोगाच्या दृष्टीने साधीसुधी घटना नाही, जसे कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करता येतो त्याच धर्तीवर या पक्षाच्या घटनेच्या बदलाचा तुलना करण्यात येते. त्यामुळे हा सहजासहजी बदल होऊ शकत नाही, त्याला पक्षाचा अध्यक्ष असावा लागतो. सर, आणखीन एक तांत्रिक प्रश्न, जर समजा अध्यक्ष नसताना म्हणजे आता अध्यक्ष झाल्याच्या नंतर 10 मार्चला त्यांनी एक पत्र लिहिलं निवडणूक आयोगाला, तेव्हा त्यांनी सांगितलं की दरम्यानच्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या असतील, जे पत्रव्यवहार झाला असेल तो ग्राह्य धरू नका. याचा अर्थ दरम्यानच्या काळात घटनेत जो काही बदल करण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या निरस्त होतात. नाही, आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जो ज्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी जो पत्रव्यवहार आयोगाशी केलेला आहे की मधल्या काळात बदला एखाद्या महिन्याच्या काळात जो बदल करण्यात आला तो ग्राह्य धरण्यात येऊ नये ते त्यांनी योग्य केलेलं आहे आणि आयोगाच्या दृष्टीने ते त्यांना आयोगाला मान्य करणं आवश्यक आहे आणि कदाचित त्या आयोगामार्फत मान्य सुद्धा केलं जाईल. कदाचित पत्र आलं असेल त्यांच्याकडून, पण त्यांची बाजू ही योग्य आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून पक्षाचा कारभार कसा चालवायचा, कोणते बदल करायचे घटनेमध्ये यासाठी सक्षम आहे त्या आणि त्यांचा शब्द हा अंतिम असेल. सर, आणखीन एक फक्त तांत्रिक आहे म्हणून मी विचारतो, नंतर मी राजकीय चर्चेवर जाईन. मूळ घटनेमध्ये जी पदं नव्हती याचा अर्थ नंतर जे काही बदल असतील, म्हणजे आता अध्यक्षांनी सांगितलं की मधल्या काळात झालेलं काहीच ग्राह्य धरू नये, याचा अर्थ मूळ घटना हीच आता अस्तित्वात आहे असं म्हणता येईल. निश्चितच, कारण माननीय अध्यक्षांनी, पक्षाच्या अध्यक्षांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे बदल जे पत्र दिलेलं आहे आयोगाला, निवडणूक आयोगाला, त्याप्रमाणेच होईल आणि जी मूळ घटना राष्ट्रवादी पक्षाची आहे दादांच्या काळात जी घटना होती तीच आता अंमलात आहे असं गृहीत धरलं, कायदेशीररित्या गृहीत धरलं. चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. चोरमारे सरांनी खूप दशकं महाराष्ट्राचं राजकारण बघितलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचं अगदी जवळून बघितलेलं आहे. सर, गेम ऑफ थ्रोन्स असं मी म्हणालो आणि ते लोखंडी जे तिथलं सिंहासन आहे ते मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं सगळं कटकारस्थानापासून सगळं राजकारण व्हायचं, सत्ता संघर्ष व्हायचा तो आपण बघितलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे घडतंय त्याला गेम ऑफ थ्रोन्सची ती उपमा लागू पडते का? तुम्हाला वाटतं का की हो असं घडतंय? विलास, खरं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्ताचा जो संघर्ष आहे तो अनेक पातळ्यांच्यावरचा संघर्ष आहे, तो एका पातळीवरचा असा सरळचा संघर्ष नाही. पहिली गोष्ट म्हणजे अजितदादांच्या पक्षातला स्वतंत्र संघर्ष आहे, म्हणजे तिथं जिरवळांना बाजूला करून तिथं दुसऱ्या कुणाला तरी यायचं हात आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्र पवार यांच्यातला एक संघर्ष आहे, तो नेमका अजून स्पष्ट व्हायचा आहे. तिसरी गोष्ट, इकडं शरद पवारांच्या पक्षाला अजूनही विलीनीकरणाचं त्यांचं स्वप्न काय म्हणजे ते बाजूला जात नाही, ते अजूनही ती स्वप्न पाहतायत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या पक्षातला शरद पवारांच्या पक्षातला एक वेगळा संघर्ष आहे, तो सुरू आहे, असा वेगळ्या पातळीवरचा. आणि पार्थ पवारांचं ऍक्टिव्ह होणं ते दिसतंय आता. ऍक्टिव्ह होणं म्हणजे ते असं बैठकीला उपस्थित राहिले म्हणजे ऍक्टिव्ह होणं असं होत नाही. ठाकरेंची भेट घेतली सर, तर ऍक्टिव्ह रस्त्यावर व्हावं लागेल, लोकांचे प्रश्न घेऊन व्हावं लागेल. हे बैठकी म्हणजे खासगी बैठकात चर्चा करणं याला ऍक्टिव्ह होणं मी मानत नाही. राजकीय नेत्याचं ऍक्टिव्ह होणं हे सार्वजनिक जीवनातलं ऍक्टिव्ह होणं असायला पाहिजे. ते दिसेल त्यावेळी आपण त्या संदर्भात बोलू. मला इथं दोन गोष्टींच्या संदर्भात, दोन स्वतंत्र गोष्टींच्यावर बोलायचं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केला म्हणजे अजितदादांच्या पक्षातला जो संभ्रम आहे,
किंवा सत्ता संघर्ष आहे किंवा संशय आहे तो अजून कुणीही त्या पक्षातल्या जबाबदार नेत्यांनी स्पष्ट केलेलं नाही. हे पहिलं म्हणजे 16 फेब्रुवारीचं प्रफुल्ल पटेलांचं निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आणि दुसरं सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र की 16 यापूर्वी जर अजितदादा गेल्यानंतर जो पत्रव्यवहार रद्द झाला असेल तो रद्द समजावण्यात यावा. इथं बरंच काहीतरी पाणी मुरतं, इथं खूप संशयाला जागा आहे आणि त्या संदर्भात कुणीही जबाबदार पदाधिकाऱ्यानं स्पष्टीकरण दिलेलं नाही. आज सुद्धा सुनील तटकरे यांनी त्या संदर्भातला प्रश्नाचं उत्तर टाळलेलं आहे आपल्या लक्षात येईल. तर त्या संदर्भात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यात हे तिघच त्या संदर्भात अधिकृतपणे स्पष्टीकरण देऊ शकतात आणि हे तिघ जोपर्यंत स्पष्टीकरण देऊ देत नाहीत तोपर्यंत इथं काहीतरी संशय आहे, इथं काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी कटकारस्थानांच्या गोष्टी घडतायत असं म्हणावं लागेल. तो संभ्रम दूर करण्याचं काम या दोघांचंच आहे. हा पहिला मुद्दा. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट ज्या म्हणजे मगाशी वैशालीताईंनी विकास लावंडेंना सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या. तर मला वाटतं शरद पवारांच्या पक्षातली मंडळी अजित पवारांच्या पक्षावर एवढं का लक्ष ठेवतायत, त्याच्यावर एवढा का फोकस करतायत हे कुणालाच कळत नाही. म्हणजे कशासाठी चाललंय. कारण गेले 3-4 महिने तुमचा पक्ष कुठं आहे. शरद पवार एनडीए कडून म्हणजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर निवडून गेले ते खरं आहे, पण तुम्ही आता नेमकं कुठं आहे, तुमची राजकीय भूमिका काय आहे, तुमचं पक्ष म्हणून तुम्ही काय करताय. म्हणजे तुम्ही सांगाल आमचे नेते संसदेत बोलतायत, पण आम्ही सत्ताधारी पक्षाशी प्रसंगी मतभेद विसरून जवळ येऊ, या पलीकडे जाऊन सत्ताधारी पक्षाच्या आम्ही विरोधी पक्षात आम्ही संघर्ष करू अशी भाषा कोणच बोलताना दिसत नाही. तुमचा संघर्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीशी सुरू असलेला दिसतोय. तर तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तुमच्याकडे जी भूमिका आहे ती भूमिका तुम्ही पार पाडणार आहात का, त्या भूमिकेत तुम्ही जाऊन कधी काम करणार आहात का, हा खरा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर विकास लावंडेंनी द्यायला पाहिजे. कारण कसं झालंय, हातालाच आहे ते हाताशीर्षी प्रश्न विचारतो त्यांना. नाही, रोहित पवारांनी सुरुवातीपासून खूप गंभीरपणे अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात खूप गंभीरपणे हा विषय पुढे नेलेला आहे, राष्ट्रीय पातळीवर नेलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातले प्रश्न उपस्थित केले आहे, त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेतच. पण आता हे जे अजितदादांचा पक्ष टार्गेट करून जे चाललेलं आहे ते अति केलं आणि हातू झालं या पद्धतीचं आहे असं मला वाटतं. विकासजी हे बघा, सरांनी सगळं बोललेत, मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करणार नाही, पण ह्या गेम ऑफ थ्रोन्स मध्ये तुम्ही सुद्धा मला थोडासा वेळ द्या. का आम्हाला बोलावं लागतं हे लक्षात घ्या. गेली 2 महिने मी स्वतः रोहित दादांच्या सोबत आहे. आम्ही 2 महिने अजितदादांना न्याय मिळावा म्हणून जंग पछाडतोय, अनेक माहिती गोळा करतोय, दिल्लीपर्यंत जातोय, शेवटी कर्नाटकात एफआयआर झाला. अजितदादांच्या पक्षाचे लोक ज्या पद्धतीने आता अशोक खराच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर किंवा तटकरेंची बाजू मांडण्यासाठी पोटतिडकीने पुढे येत आहेत, सूरज चव्हाण सारखे किंवा आनंद परांजपे सारखे लोक पुढे येत आहेत. एक अमोल मिटकरी जर सोडले तर कुणीही अजितदादांच्यासाठी न्याय मागायला पुढे आलं नाही. वैशाली नागोडे आता बसल्यात, खरं तर त्या जहाल मतवादी आहेत, खरं तर त्या महिला अध्यक्ष व्हायच्या होत्या राज्याच्या. ज्यावेळी रुपाली चाकणकरांना पुन्हा निवड केली ना, तर वैशाली नागोडेंनी नाराजी व्यक्त केली. सोडत नाही, ठिणगी टाकायची. नाही, वैशाली नागोडे माझ्या जवळच्या आहेत. वैशाली नागोडेंना आम्ही एका शाळेत गेलेलो आहोत, आम्ही एका भागातले आहोत. मला माहिती आहे वैशाली नागोडेंची नाराजी आजही त्यांच्या चेहऱ्यावर आता सुद्धा दिसते, पण त्या अडचणीत आहेत. आता त्या स्पष्टपणे पहिल्यासारख्या बोलू शकत नाहीत. परंतु आम्हाला का बोलायची पाळी ती आमच्या पक्षाचं आमचं काम चालूच आहे. आमच्या आता सगळ्या मिटिंगा चालू आहेत, आम्ही नव्याने निरीक्षक नेमलेले आहेत. पण अशोक खराच्या प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकरची बाजू तो पक्ष का लावून धरतोय, इथे ऑब्जेक्शन आहे. ऐका ना, मुद्दा टाळताय, मुद्दा टाळताय. त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये बदल केला असेल, इंटरनल काहीतरी असेल, तुम्ही काय एवढा जीव तोडून घेताय. सांगतो, ज्यावेळेस रोहित दादांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन पत्रकार परिषदा घेतल्या तेव्हा सुनील तटकरेंना अस्वस्थ होण्याचं कारण काय होतं, प्रफुल्ल पटेलांना अस्वस्थ होण्याचं कारण काय होतं, ते का रोहित पवारांच्यावर टीका करत होते सातत्याने. पूर्ण करू द्या. मग जेव्हा आम्ही म्हणलो की अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा हे दोघं प्रयत्न करतायत, कारण रोहित दादा जर बोलले नसते ना, आज सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच नसत्या. आज सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या केवळ रोहित दादांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचे जे काही डावपेच चालले होते, जे काही कुकर्म चालली होती, ते पुढे आणले. अन्यथा 16 मार्चला जेव्हा त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हटलं का, त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हणायची गरज नाही. तुमच्यावर जबाबदारी दिली का? आम्हाला एकच कळतं, अजितदादांच्या हयातीमध्ये ज्यांनी लबाड्या केल्या, इतकं 7-8 पानाचा एवढा बदल केलेला आहे. अख्खी घटना बदलून टाकली. खरं तर एफआयआर केला असता एखाद्यानी, एफआयआर करावा. ज्या पक्षाच्या घटनेमध्ये इतका कार्यकारी अध्यक्षाला अधिकार देऊन जो बदल केला मनमानी पद्धतीने, आणि फक्त 3च लोकांच्या सह्या आहेत त्याच्यावर, हे तुम्ही पण आता दाखवताय सगळं. हे इतकं गंभीर प्रकरण असताना ज्याच्यावर डे टू डे कारभाराचा सगळा अधिकार कार्यकारी अध्यक्षाला दिलाय. आम्ही असं म्हणतोय सुनेत्रा वहिनींचा तिथे हक्क आहे, त्याच तिथे राष्ट्रीय अध्यक्ष झाला पाहिजेत. पण इथे कोणीतरी लुडबुड करून तिथं पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. कारण यांनी जे 4 फ्रंटल त्याच्यातनं बाजूला काढले ना, सामाजिक न्याय, ओबीसी आणि अल्पसंख्याक, हे का बाजूला काढले, तर तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, सर्व धर्म समभावाचा विचार आहे. आणि नेमकं भाजपाला ते नकोय म्हणून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे फ्रंटल मधून का बाजूला काढले, तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायला नको.
गेल्याचं दुःख तुम्ही पचवू शकत नाही. आम्हाला दुःख याचं आहे की अजितदादांचं नाव घेऊन इथे लोक आता जर का तिथे पोकळ तिथे काय हे आवाज उठवत असतील हा. तर हे सदर त्या ठिकाणी फसवणूक ठीक आहे, आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये हे सगळं दिसतंय, लोकं पाहतायत. वैशालीताई मला सांगा, ह्यांच्या मनात जी भावना आहे, आज तर तुम्ही आरोप करताय की मिशन दिलेलं आहे फूट पाडण्याचं, बदनामी करण्याचं, 5 कोटीला काहीतरी पॅकेज दिलं असं म्हणताय. तुम्ही पण अशाच प्रकारे आता अटॅक करण्याच्या अहो. मूडमध्ये आहात की काही त्याच्यासाठी ठोस आहे नाही मला तुमच्याकडे? 5 कोटी सांगायचे, माहिती. 50 खोके एकदम ओके. महाराष्ट्रात घोषणा तर जुनी झाली. बडे 5 कोटीत साहेब, पक्ष ठीक फुटतो आहे, का? आता त्यांचा वेळ. 5 कोटीत कुठे नाही. पक्ष फुटतो का? बरं ठीक आहे. हा, ताई प्लीज. बडे साहेब, आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. अजितदादांची ओळख महाराष्ट्रात कामाचा माणूस म्हणून आहे. अजितदादा हे फोकस्ड काम करायचे. बाकी कोणाचं काय चाललंय याच्यापेक्षा काम करत राहा, हे कार्यकर्त्यांना नियमितपणे दादांनी दिलेला सल्ला आहे आणि तो मानूनच आम्ही फक्त कामावर फोकस केलेला आहे. आपल्या शेजारच्याचं काय चाललंय, समोरच्याचं काय राजकीय दृष्ट्या लक्ष ठेवणं आमचं काम आहे, पण सातत्यानं दुसऱ्या पक्षाला वर आरोप नाही, करणं अशोक खराच्या आमचा प्रकरणात पक्ष तुमचा पक्ष गुंतलाय की नाही? हा अशोक शब्द खराच्या नाही. प्रकरणात तुमचा पक्ष आमचा गुंतलाय की पक्ष नाही? हा आम्ही पक्ष, विरोधी पक्ष आम्ही आहोत. चांगलं काम तुमचा केल्याने पक्ष तुमचा अशोक खराच्या आमचं प्रकरणात पक्ष गुंतलेला ते आहे. आम्हाला अजितदादांनी अशोक खरातला शिकवलेलं पाठीशी कुणी आहे. घातलं? अशोक आणि खरातला राजकीय प्रतिष्ठा कुणी मिळवून दिली? अशोक तुमच्या पक्षाच्या महिला अध्यक्षा, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी अशोक खरातला तिथे प्रतिष्ठा मिळवून दिली. तुमच्या पक्षाचे जबाबदार महिला अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशोक खरातला जर राजकीय पाठबळ देत असतील तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून गप्प बसणार नाही. नाही, त्या आम्ही विरोधी पक्ष मुद्द्यावर म्हणून गप्प तुम्ही. बसणार नाही. पण माझा वेळ येतो. हा 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 माझा वेळ- मी प्लीज. त्यांच्यामध्ये बोलले हा का? बोला वेळ संपली माझी. हा हा, आता त्यांनी सांगितलं की बाबा सातत्यानं अशोक खरात प्रकरण हे माझ्या मते हा विषय कुठल्या पक्षाचा नसून हा एक सामाजिक प्रश्न बनलेला आहे आणि याच्यात आपण सगळ्यांनी एकत्रपणे मग खरातांनी रुपाली चाकणकरचे ज्या- राजीनामे ज्या का गुन्हे घेतले? केलेले आहेत, हम्म. जे गुन्हे केलेले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ह्या पक्षातला माणूस त्याच्यात आहे, त्या पक्षातला माणूस आहे, त्या पक्षातला माणूस आहे. जर आपण टीव्हीवर बघितलं तर मग जयंत पाटील साहेबांपासून तर मिलिंद नार्वेकरांपर्यंत सर्व पक्ष मला वाटतं ती खराची चर्चा आपण खूप केली. पण ताई, एक मात्र आहे, तुम्ही आता सुद्धा त्या 10 मार्चच्या पत्राच्या बद्दल बोलणं टाळताय. तुम्ही टाळताय, तुमच्या त्याच्यावर बोला. पक्षाचे नेते टाळतायत. ठीक आहे,